श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे गुरुवार. आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार तो म्हणजे गुरुवार. गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक स्वामीमय शुभेच्छा. आता आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त वेगवेगळ्या सेवा या सुरू केल्या असतील. या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि तारक मंत्राचा जप यासारख्या वेगवेगळ्या सेवा ह्या तुम्ही आपापल्या परीने सुरू केल्या असतील. आणि अजूनही जर काहींनी सेवा सुरू केली नसेल तर इथून पुढे नक्की सेवाही सुरू करा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुरुवातीच्या आधीच्या ज्या काही दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. आणि म्हणूनच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या ज्या काही उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला जितकी सेवाही करता येईल तितकी नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असताना नामजप हा करतो. जपमाळेवर जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा त्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत आणि हे नियम पाळूनच आपल्याला माळेवर नामजप हा करायचा असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की नामजप करताना माळेवर जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा त्याचे काय महत्त्वाचे नियम आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती ही तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच महत्त्वपूर्ण अशी माहिती ही जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील आणि तुम्ही कितीही माळी जप केला आणि हे नियम जर नाही पाळले तर त्या जपाचे तुम्हाला फळ हे मिळणार नाही, उलट तुम्हाला त्याचे दोषच लागतील. आणि म्हणूनच जप करताना जपमाळेचे जे काही नियम आहेत ते आपल्याला सर्वांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण नियमित नित्य नियमाने स्वामींची नित्यसेवाही करत असतो आणि त्या सेवेमध्ये त्या नित्यसेवेमध्ये आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा तुळशीच्या माळेवर करत असतो. आणि तुळशीच्या माळेवर आपण जेव्हा हा जप करतो तेव्हा त्याचे काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच जे काही नवीन सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येत असतील त्यांना सुद्धा हे नियम सुरुवातीपासूनच माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे नियम जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ज्या व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचं दिवसभर अखंड नामस्मरण हे करत असतील, म्हणजे जसं की कुठलंही काम करताना चालता बोलता उठता बसता स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतील तर त्या व्यक्तींना कुठलेही नियम पाळण्याची काही गरज नाही. अशा व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे केव्हाही कधीही कुठेही करू शकतात. त्याचप्रमाणे काही सेवेकरी अशी सुद्धा नामजपाची सेवा करतात की 5 मिनिटाची किंवा 10 मिनिटाची वेळ लावून किंवा एखादी अगरबत्तीही लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करतात. आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून त्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत 5 मिनिटं 10 मिनिटांची सेवा नामजपाचीही करत असतात. तर या सेवेला सुद्धा कुठलेही नियम नाही आहेत. या सेवेला नियम फक्त एकच आहे, तो म्हणजेच की पूर्ण एकाग्र होऊन विश्वासाने आपल्याला या श्री स्वामी समर्थ मंत्राचा नामजप हा करायचा आहे. पण या उलट आपण जेव्हा एखाद्या तुळशीच्या माळेवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तेव्हा मात्र आपल्याला काही नियम पाळण्याची अत्यंत गरज आहे. जेव्हा एखाद्या माळेवर आपण एखाद्या पवित्र मंत्राचा नामजप करतो तेव्हा त्या माळेचे आपल्याला पावित्र्य राखणं अत्यंत गरजेचं असतं. मग ही माळ कुठलीही असो, रुद्राक्षाची असो, तुळशीची असो किंवा इतर कुठलीही असली तरी या माळेचे पावित्र्य आपल्याला हे राखलेच पाहिजे. मग या माळेवर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप केलेला असो किंवा इतर कुठल्याही देवी देवतांचा जप जर तुम्ही या माळेवर करत असाल तर ही माळ तुम्हाला पवित्र ठिकाणी ठेवायची आहे आणि तिचं पावित्र्य हे सुद्धा राखायचं आहे. ही माळ आपल्याला खाली कुठेतरी पडूही द्यायची नाहीये. त्याचप्रमाणे कुठेतरी अशा अडगडीच्या ठिकाणी सुद्धा ही माळ आपल्याला ठेवायची नाहीये. ही जपमाळ आपल्याला आपल्या घरातल्या स्वच्छ ठिकाणीच ठेवायची आहे आणि तिला कुठेही धूळ लागणार नाही किंवा ही माळ कुठेही खंडित होणार नाही किंवा या माळेला शिवाशिव ही सुद्धा होणार नाही. या पद्धतीने ही माळ आपल्याला आपल्या देवघरामध्येच कुठेतरी एक व्यवस्थित ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे. ही जपमाळ आपल्याला कधीही जमिनीवर सुद्धा पडू द्यायची नाहीये. त्याचप्रमाणे कोणाचाही पाय त्या जपमाळेला लागणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही जपमाळ आपल्याला आपल्या घरामध्ये पवित्र ठिकाणी आणि स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे. मग तुम्ही ही जपमाळ एखाद्या जपमाळेची पिशवी येते त्या पिशवीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही स्वतः एखादी पिशवी घेऊन त्या पिशवीमध्ये स्वतंत्रपणे ही जपमाळ तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा ठेवू शकतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा केव्हा जपमाळ करायला बसू तेव्हा आपल्याला स्वच्छ मुद्रा ही वापरायची आहे. त्याचप्रमाणे जपमाळ करायला बसताना आपल्याला
खाली आसन हे घ्यायचं आहे। जमिनीवर बसून आपल्याला कधीही जपमाळेवर जप हा करायचा नाहीये। जपमाळेला बसताना आपण जर आसन न घेता जमिनीवर बसून जप केला तर त्याचे फळ हे नष्ट होण्याची भीती असते। त्यामुळे जप करताना कधीही आसनावरच हे बसलं पाहिजे। त्याचप्रमाणे जपमाळेवर जप करताना आपले तोंड हे नेहमी पूर्वेकडे येईल, पूर्व दिशेला येईल या पद्धतीनेच आपल्याला बसायचं आहे। आणि जपमाळ जपत असताना जपमाळ नेहमी आपल्या हृदय चक्राजवळ असली पाहिजे। म्हणजे जेव्हा आपण जपमाळ ही करायला घेऊ तेव्हा ती जपमाळ आपल्या हृदयाजवळ असली पाहिजे। त्याचप्रमाणे माळेवर जप करताना आपल्याला ताठ बसायचे आहे। माळेवर जप करताना कधीही मरगळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला जप हा करायचा नाहीये। माळेवर जप करायला बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताची आपल्याला मुद्रा करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये जपमाळ ही आपल्याला घ्यायची आहे। आणि जेव्हा आपण माळेवर जप करू तेव्हा ती जी जपमाळ आपण घेतली असेल ती आपल्या बेंबीच्या खाली जाणार नाही या पद्धतीने ती आपल्याला आपल्या नाकाच्या सरळ रेषेमध्ये हातामध्ये धरायची आहे। त्याचप्रमाणे आपण माळेवर जप करू तेव्हा ती माळ आपल्याला पायाला सुद्धा लागू द्यायची नाहीये। त्या माळेचा स्पर्श आपल्याला पायाला सुद्धा होऊ द्यायचा नाहीये। त्याचप्रमाणे त्या माळेचा स्पर्श हा खाली जमिनीला सुद्धा हा होऊ द्यायचा नाहीये। ती माळ खाली जमिनीला टेकेल या पद्धतीने ती आपल्याला आपल्या हातामध्ये धरायची नाहीये। माळ जपत असताना ती कधीही जमिनीला स्पर्श करणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर जपमाळ ही आपल्याला आपल्या नाकाच्या सरळ रेषेमधल्या उंचीवर धरूनच जपमाळ ही करायची आहे। माळेवर जप करताना आपल्याला आपला हात हा कधीही गुडघ्यावर ठेवून नामजप हा करायचा नाहीये। तर आपला हात हा ठराविक नाकाच्या सरळ रेषेच्या उंचीवर धरूनच आपल्याला माळेवर जप हा करायचा आहे। हा एक महत्त्वाचा नियम आहे। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच जपमाळ करायला बसताना आपल्याला कधीही शुद्ध शुचिर्भूत होऊनच जपमाळेला बसायचं आहे। त्याचप्रमाणे बाहेरून कुठूनही आल्यावर आपल्याला हात पाय तोंड न धुता तसंच माळ जपायलाही बसायचं नाहीये। तर कधीही माळ जप करायला बसताना बाहेरून आल्यानंतर आपल्याला स्वच्छ हात पाय तोंड धुवूनच माळ जप ही करायची आहे। मग भलेही तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर कुठूनही बाहेरून आलेले असाल तरी सुद्धा तुम्हाला नामजपाला बसताना सर्वात आधी शुद्ध शुचिर्भूत व्हायचं आहे। म्हणजेच हात पाय तोंड धुवूनच माळ जपाला बसायचं आहे। त्याचप्रमाणे या माळेला आपल्याला कधीही स्वच्छ हातानेच स्पर्श हा करायचा आहे। उष्ट्या खरगड्या घाणेरड्या हातांनी त्याचप्रमाणे ओल्या हातांनी आपल्याला कधीही जपमाळेला स्पर्श हा करायचा नाहीये। तर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे। तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच बरेच जण काय करतात की कुठून तरी बाहेरून आले आणि तसंच हातामध्ये माळ घेतली आणि नामजपाला सुरुवात केली। तर ही चूक सुद्धा आपल्याला करायची नाहीये। तर आपल्याला नामजपाला बसल्यानंतर काय करायचं आहे तर ज्या माळेवर आपण जप करणार आहोत ती माळ आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ती माळ सर्वात आधी आपल्याला आपल्या कपाळाला लावायची आहे। कारण ही माळ अत्यंत पवित्र असते। आणि त्यानंतर आपल्या दोन्ही डोळ्यांना त्या माळेचा स्पर्श हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जपमाळेवर नामजप करायला सुरुवात ही करायची आहे। त्याचप्रमाणे माळेवर जप करताना मण्यांचा आवाज हा सुद्धा आपल्याला होऊ द्यायचा नाहीये। आणि आपण जी माळ ही जपमाळ म्हणून वापरणार आहोत ती आपल्याला कधीही आपल्या मनगटामध्ये किंवा गळ्यामध्येही घालायची नाहीये। ती माळ आपल्याला फक्त आणि फक्त जपासाठीच वापरायची आहे। आणि जर समजा तुमच्याकडे अशी खंडलेली किंवा तुटलेली जपमाळ असेल तर ती तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या। पण अशा खंडित झालेल्या माळेवर कधीही नामजप हा करू नका। अशी खंडित झालेली माळ पाण्यामध्ये प्रवाहित करून त्यानंतर तुम्ही नवीन माळ ही जपासाठी वापरायची आहे। त्याचप्रमाणे जप करण्यासाठी मधल्या बोटाचा वापर हा आपल्याला करायचा आहे। आणि जेव्हा आपण जपमाळ करतो तेव्हा मणी बदलण्यासाठी आपल्याला अंगठ्याचा वापर हा करायचा आहे। आणि तसंच मणी बदलताना तो आपल्याला स्वतःकडे वळवायचा आहे। म्हणजेच आपल्याला आपल्या स्वतःकडे तो ओढायचा आहे। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच दुसऱ्याच्या जपमाळेने कधीही तुम्ही मंत्रांचा जप हा करू नका। माळ जपण्यासाठी आपली स्वतःची स्वतंत्र वेगळी माळ असली पाहिजे। दुसऱ्याच्या जपमाळेवर जप हा करू नका। त्याचप्रमाणे आपण जेव्हा माळेवर जप करू तेव्हा गोमुखी पिशवीचा वापर हा आपण केला पाहिजे। म्हणजे जेणेकरून आपण जो काही माळ जप हा करत असू तो इतरांच्या दृष्टीला पडणार नाही। त्याचप्रमाणे जपमाळेवर जप केल्यानंतर ती माळ आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे। आपल्या मुलांच्या हातामध्ये लागणार नाही या पद्धतीने ही माळ आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे। ही जपमाळ आपल्या घरातील लहान मुलं खेळायला घेणार नाही याकडे सुद्धा आपल्याला आवर्जून लक्ष हे द्यायचं आहे। तर हे नियम पाळून तुम्ही जेव्हा जपमाळेवर जप कराल तेव्हा तुम्हाला तुम्ही केलेल्या जपाचे फळ हे नक्कीच मिळेल।
आणि जर समजा तुमच्याकडून हे नियम पाळून जर जपमाळेवर जप हा होत नसेल तर तुम्हाला त्याचे दोष लागतील आणि मग तुम्ही कितीही त्या जपमाळेवर जप केला तरी सुद्धा त्याचे फळ हे तुम्हाला काही मिळणार नाही, उलट त्याचे दोषच हे तुम्हाला लागतील। याआधी जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर तुम्ही इथून पुढे या नियमांचे पालन करूनच जपमाळेवर जप हा करा। म्हणजेच तुम्ही ज्या देवी देवतांचा जप हा करत असाल त्या देवी देवतांचे आशीर्वाद हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील। मी जे काही तुम्हाला हे सर्व नियम सांगितले आहे ते नियम पाळूनच तुम्ही जपमाळेवर जप हा करा। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जपमाळेवर जप करताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।